फक्त एसयूव्ही दिसायला आकर्षक असून उपयोग नाही, ती दमदार, सुरक्षित आणि फीचर्सने भरलेलीही असायला हवी. आणि याच कारणामुळे महिंद्रा एक्सयूव्ही 3XO सध्या ग्राहकांचे लक्ष वेधून घेत आहे. एक्सयूव्ही 300च्या तुलनेत अधिक आधुनिक डिझाइन, भरपूर टेक्नॉलॉजी आणि दमदार परफॉर्मन्स घेऊन आलेली ही कॉम्पॅक्ट एसयूव्ही नेमकी काय ऑफर करते, चला जाणून घेऊया. महिंद्रा एक्सयूव्ही 3XO ही महिंद्राची कॉम्पॅक्ट एसयूव्ही आहे. ही गाडी शहरातील डेली ड्रायव्हिंगसोबतच हायवे आणि फॅमिली यूजसाठीही तयार करण्यात आली आहे. बाहेरून पाहिल्यावर तिचा डिझाइन आधीच्या एक्सयूव्ही 300पेक्षा अधिक मॉडर्न आणि अग्रेसिव्ह दिसतो. समोर नवीन ग्रिल, एलईडी हेडलॅम्प्स आणि आकर्षक एलईडी DRLS देण्यात आले आहेत. गाडीच्या मागील बाजूस देखील रिडिझाइन टेल लॅम्प्स आणि नवीन स्टायलिंग पाहायला मिळते. एक्सयूव्ही 3XOची लांबी जवळपास 4 मीटर आहे आणि तिचा व्हील बेस 2600 मिलीमीटर आहे. त्यामुळे कॉम्पॅक्ट एसयूव्ही असूनही कॅबिनमध्ये चांगली जागा मिळते. ग्राउंड क्लिअरन्स सुमारे 201 मिलीमीटर असल्यामुळे खराब रस्ते, स्पीड ब्रेकर्स आणि ग्रामीण भागातील रस्त्यांवरही गाडी वापरणे तुलनेने सोपे होते. आता पाहूया या गाडीतील सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे इंजिन ऑप्शन्स. महिंद्रा एक्सयूव्ही 3XOमध्ये पेट्रोल आणि डिझेल असे दोन्ही पर्याय उपलब्ध आहेत. सुरुवातीच्या पेट्रोल इंजिनमध्ये 1.2 लिटर टर्बो पेट्रोल इंजिन मिळतो, जो सुमारे 111 हॉर्स पॉवर आणि 200 न्यूटन मीटर टॉर्क जनरेट करतो. यापेक्षा परफॉर्मन्स ओरिएंटेड पर्यायामध्ये 1.2 लिटर टर्बो TGDI पेट्रोल इंजिन मिळतो. हा इंजिन सुमारे 130 हॉर्स पॉवर आणि 230 न्यूटन मीटर टॉर्क जनरेट करतो. त्यामुळे तुम्हाला परफॉर्मन्स आणि क्विक एक्सेलरेशन आवडत असेल तर हा पर्याय आकर्षक ठरू शकतो. याशिवाय 1.5 लिटर टर्बो डिझेल इंजिन देखील उपलब्ध आहे. हा इंजिन सुमारे 117 हॉर्स पॉवर आणि तब्बल 300 न्यूटन मीटर टॉर्क जनरेट करतो. त्यामुळे हायवे ड्रायव्हिंग किंवा जास्त टॉर्क आवश्यक असलेल्या परिस्थितीत डिझेल व्हेरियंट चांगला पर्याय ठरू शकतो. ट्रान्समिशनमध्ये व्हेरियंटनुसार 6 स्पीड मॅन्युअल, AMT आणि ऑटोमॅटिक पर्याय उपलब्ध आहेत. आता मायलेजबद्दल बोलायचं झालं तर इंजिन आणि ट्रान्समिशननुसार क्लेम्ड मायलेज साधारण 18 ते 21 kmच्या आसपास आहे. मात्र प्रत्यक्ष मायलेज हे ड्रायव्हिंग स्टाईल, ट्रॅफिक, रोड कंडिशन आणि व्हेरियंट यावर अवलंबून बदलू शकते. आता येऊया एक्सयूव्ही 3XOच्या इंटिरियर आणि टेक्नॉलॉजीकडे. गाडीमध्ये मॉडर्न डॅशबोर्ड लेआउट देण्यात आला आहे. काही व्हेरियंट्समध्ये 10.25 इंच इन्फोटेनमेंट स्क्रीन आणि 10.25 इंच डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर मिळतो. वायरलेस चार्जिंग, कनेक्टेड कार टेक्नॉलॉजी आणि प्रीमियम ऑडिओ सिस्टमसारखी फीचर्स देखील उपलब्ध आहेत. आणि सर्वात आकर्षक फीचर्सपैकी एक म्हणजे पॅनोरामिक सनरूफ. कॉम्पॅक्ट एसयूव्ही सेगमेंटमध्ये हे फीचर ग्राहकांना विशेष आकर्षित करते. काही हायर व्हेरियंट्समध्ये ड्युअल झोन क्लायमेट कंट्रोल, 360 डिग्री कॅमेरा आणि प्रीमियम हार्मन कार्डन ऑडिओ सिस्टमसारखी फीचर्स देखील मिळतात. पण एक्सयूव्ही 3XOची खरी खासियत म्हणजे तिची सेफ्टी. या एसयूव्हीमध्ये व्हेरियंटनुसार 6 एअरबॅग्स, इलेक्ट्रॉनिक स्टेबिलिटी कंट्रोल, ABS विथ EBD, आयसोफिक्स चाइल्ड सीट माउंट्स आणि इतर सेफ्टी फीचर्स मिळतात. तसेच हायर व्हेरियंट्समध्ये ADAS म्हणजे ॲडव्हान्स्ड ड्रायव्हर असिस्टन्स सिस्टम देखील उपलब्ध आहे. भारत NCAP क्रॅश टेस्टिंगमध्ये एक्सयूव्ही 3XOने 5 स्टार सेफ्टी रेटिंग मिळवली आहे. त्यामुळे सेफ्टी बाबतीतही ही गाडी मजबूत पर्याय ठरते. बूट स्पेस देखील या एसयूव्हीमधील एक महत्त्वाचा फायदा आहे. त्यामुळे फॅमिली ट्रिप्स किंवा रोजच्या वापरासाठी लगेज ठेवणे अधिक सोयीचे होते. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न, किंमत किती आहे? महिंद्रा एक्सयूव्ही 3XOची एक्स शोरूम किंमत व्हेरियंट आणि इंजिननुसार बदलते आणि साधारणपणे ₹7.79 लाखांपासून ₹15 लाखांच्या आसपासच्या रेंजमध्ये जाते. त्यामुळे तुम्ही कोणता व्हेरियंट आणि इंजिन निवडता यावर फायनल प्राइस मोठ्या प्रमाणात अवलंबून असेल. खरेदी करण्यापूर्वी तुमच्या शहरातील महिंद्रा डीलरशिपकडून लेटेस्ट ऑन रोड प्राइस नक्की तपासा. एकंदरीत पाहिलं तर महिंद्रा एक्सयूव्ही 3XOमध्ये अग्रेसिव्ह डिझाइन, टर्बो पेट्रोल आणि डिझेल इंजिन्स, चांगली ग्राउंड क्लिअरन्स, प्रीमियम फीचर्स आणि मजबूत सेफ्टी पॅकेज यांचा कॉम्बिनेशन पाहायला मिळतो. जर तुम्हाला एक अशी कॉम्पॅक्ट एसयूव्ही हवी असेल जी सिटी ड्रायव्हिंग, हायवे आणि फॅमिली यूज या तिन्ही गोष्टींसाठी योग्य असेल तर महिंद्रा एक्सयूव्ही 3XO नक्कीच कन्सिडर करण्यासारखी एसयूव्ही आहे. आता तुमचं मत काय? महिंद्रा एक्सयूव्ही 3XO तुम्हाला कशी वाटली? पेट्रोल, डिझेल की टर्बो पेट्रोल, तुम्ही कोणता व्हेरियंट निवडाल? तुमचं मत कॉमेंटमध्ये नक्की